नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाची मला एका वर्षामध्ये तयारी करायची आहे. मी कशा पद्धतीने अभ्यास करू, माझ्याकडे काय काय बाबींचा प्लॅन असला पाहिजे, सिलेबस असेल, अभ्यास पद्धती असेल, बुक लिस्ट असेल, डेली स्टडी नियोजन असेल, सगळे मुद्दे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी हे मंत्रालयाची ही इमारत बघता आहात. ASO म्हणजे मंत्रालय आणि मंत्रालय म्हणजे ASO, दोघांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध असतो. म्हणून सुरुवात या आकृतीपासून आपण करतो आहोत. मित्रांनो, एका वर्षात तुम्हाला ASO व्हायचं आहे. एका वर्षाचं टार्गेट आहे, 1 इयर प्लॅन तुमचा आहे. या ठिकाणी तुम्हाला 8 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. 8 बाबींवर तुम्हाला काम करायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे मला ASO का बनायचं हे आधी स्वतःला तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पहिला मुद्दा सांगतोय. थोडक्यात तुम्हाला ASO पदाचं महत्व माहीत असलं पाहिजे. दुसरा मुद्दा, मला त्या ठिकाणी ASO झाल्यानंतर काय कामं करायची आहेत, ASOच्या नेमक्या ड्युटीज काय आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे तिथे काम करत असताना काय अडचणी आहे, काय संधी आहेत, सगळ्याच बाबी. ओके. पुढचा मुद्दा तुम्हाला तिसरा माहीत असला पाहिजे. आता हे माहीत झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम पॅटर्न माहीत असला पाहिजे की कशा पद्धतीची ही परीक्षा होती, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आहे की नाही आहे, या सगळ्या बाबी. चौथा मुद्दा, मग एकदा तुम्हाला हे माहीत झालं की नंतर तुम्हाला स्टडी बद्दल आयडिया असली पाहिजे. स्टडी प्लॅन ज्याला आपण म्हणू शकतो, स्टडी स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणू शकतो, योग्य अभ्यास पद्धती, त्याच्या मागचे काही विचार तुमच्याकडे असले पाहिजेत. ओके. पुढचा मुद्दा या ठिकाणी फार महत्वाचा आहे, तो मला वाटतं गरजेचा आहे, तो म्हणजे क्लासेस. मी क्लास लावणे गरजेचं आहे का? मी क्लास केव्हा लावणे गरजेचे आहे? म्हणजे एकदम मी कुठेतरी सिटीच्या ठिकाणी जायचं, मग क्लास लगेच लावायचे की आधी 2-4 महिने अभ्यास करायचा, नंतर क्लास लावायचे? अत्यंत महत्वाचा पाचवा मुद्दा. पुढे 6वा मुद्दा या ठिकाणी आहे की मला पुस्तकं कोणती वाचावी लागणार आहेत. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी काही महत्वाची पुस्तकं जी मला माहीत असली पाहिजेत. बुक लिस्ट बद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर मला डेली दररोजचा अभ्यास कसा करायचा आहे, डेली स्टडी प्लॅन. कारण की मला एका वर्षात जर ASO बनायचं आहे तर याला फार महत्व, या 7व्या मुद्द्याला. आणि पुढे 8वा मुद्दा, जो म्हणजे त्याच्यामध्ये सिलेबसही असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेची तयारी आधी करायची सुरू की पूर्व परीक्षेची आधी करायची, की दोघांचा कंबाईन अभ्यास करायचा, एकत्रित अभ्यास करायचा, आणि तो कशा पद्धतीने करायचा हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा, 8 मुद्द्यांवर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला ASO बनायचं आहे ना, या बाबी माहीतच असावी. आणि या माहीत नसताना जर तुम्ही तयारी करत असाल ASOची, तर मला वाटतं तुमच्यामध्ये जी जिद्द तयार झाली पाहिजे, जो उत्साह आला पाहिजे ना, तो येणार नाही. म्हणजे तुम्हाला कसं आहे, झोपेतून उठवावं लागलं नाही पाहिजे अभ्यासासाठी, ते आपोआप उठले पाहिजेत तुम्ही. म्हणून ते ASO मला का व्हायचं, ASO का बनायचं, याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल ना, तर बऱ्याच गोष्टी आपोआप घडतात. सगळ्यात महत्वाचं, ASO हे गट ब चं एक अराजपत्रित पद आहे, नॉन गॅजेटेड पद आहे. हे पुन्हा एकदा या ठिकाणी क्लिअर लक्षात ठेवा. ओके. आता हे गट ब चं पद आहे. 2 पद्धतीने ASO पदी निवड होऊ शकते. एक म्हणजे MPSC मार्फत तुम्ही नामनिर्देशित होऊ शकतात, परीक्षा द्या, ASO बना. दुसरा मुद्दा आहे की जे क्लरिकलची परीक्षा होती आपली MPSCतून वर्ग 3 ची, मंत्रालय क्लर्कची, त्या क्लरिकलच्या परीक्षेमधून सुद्धा तुम्ही ASO त्या ठिकाणी म्हणजे बढतीने त्या ठिकाणी बनवू शकतात. 2 मुद्दे आहेत. आपला पहिला वे आहे की मला MPSCतून बनायचंय, डायरेक्टली बनायचंय. पुढचा मुद्दा, वेतन, पगार पाणी काय. बघा, फार महत्वाचा मुद्दा. तुम्ही मुंबईमध्ये काम करता आहात, तुम्हाला इथे सुरुवातीलाच एक 50-55 ते 60,000पर्यंत पगार इथे सुरू होऊन जातो. कारण इथे महागाई भत्ता असेल, इतर घर भाडे भत्ता वगैरे, याच्यामध्ये इतर ग्रामीण एरियापेक्षा जास्त वाढ असते. तुम्हाला दुसरा मुद्दा इथे वेतन वाढी संदर्भातला माहीत असला पाहिजे. काय वेतन वाढ कशा पद्धतीने होते आहे. जवळपास दरवर्षी एक इन्क्रीमेंट तुम्हाला भेटत असतात, त्यामध्ये सुमारे 2,000 रुपये तुमचा पगार दरवर्षी एक सरासरी वाढतो. याच्यानंतर तो जास्तही वाढू शकतो, 2,500पर्यंत. महागाई भत्ते आहेत, ते मुद्दे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला हे मंत्रालय दिसतंय, हे कुठे आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. मुक्काम पोस्ट मुंबई. तुम्हाला ड्युटी तर करायची बघा मुंबईला, महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी. 1-2 ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते. बघा, मुद्दा फार महत्वाचा. सगळे मुद्दे अत्यंत अभ्यासपूर्वक या ठिकाणी काढलेले आहेत. सगळ्यांचा अभ्यास करून तुमच्या समोर मांडतोय. पोस्टिंग 2 ठिकाणी होऊ शकते. एक तर मंत्रालयात होऊ शकते,
किंवा आणखी एका ठिकाणी होऊ शकते, कुठे होऊ शकते, थोडासा विचार करा. 2-5 सेकंद आहेत तुमच्याकडे. तुम्ही एसओ झाला तर एकतर मंत्रालयात पोस्टिंग होणार आहे किंवा दुसरी MPSCच्या कार्यालयात तुमची पोस्टिंग होणार आहे. बघा, MPSC आयोगामध्ये जे या ठिकाणी कार्यरत आहेत अधिकारी, ते एसओ म्हणून झालेले किंवा मंत्रालय क्लर्क म्हणून झालेले हे दोघं जण इथे काम करत असतात. पुढे मग बढती काय आहे, कारण हा मुद्दाही फार महत्त्वाचा आहे. आम्ही अभ्यास करतोय म्हणजे आम्हाला बढतीबद्दल माहिती असावी. एसओच्या बढती प्रमोशन जर म्हणाल तर कक्ष अधिकारी, इथे तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी आहात, तुमचं कक्ष अधिकारी म्हणून या ठिकाणी प्रमोशन होणार आहे. मग पुढचा मुद्दा तुम्ही म्हणाल सर मग बदलीचं काय, इथे बदलीचं काय आहे आमच्या, बदली कुठे होणार? पहिला मुद्दा, मुंबईच्या बाहेर तुमची बदलीच होत नाही. पहिला मुद्दा, काही वेळेस ते डेप्युटेशन वगैरे ते एखाद्या वेळेस फार कमी एखाद्या वर्षासाठी भेटू शकतं, मात्र बदली नाही असंच मी म्हणेल. मात्र इथे मंत्रालयामध्ये तुम्ही असाल तर तुमचं 6 वर्षांनी तुमचा विभाग बदलणार आहे. बघा, अंतर्गत बदली म्हणतोय मी, विभाग बदलला जाईल. तुम्ही समजा आता ग्रामविकासमध्ये आहे, तुम्हाला नंतर वित्त मंत्रालय भेटू शकतं 6 वर्षांनी, 6 वर्षानंतर कृषी भेटू शकतं. तुमच्या याच्यानुसार त्या ठिकाणी 6-6 वर्षांनी बदलत जाईल. थोडीच काही ठिकाणी रिक्वेस्टही असू शकते. दुसरं, तुम्ही जर MPSC मध्ये आहे तर तुमचा डेस्क बदलू शकतो. तुम्ही या डेस्कला काम करताय, दुसऱ्या डेस्कला, बस एवढंच तुमचं बदल्यांच्या संदर्भात. ओके, एसओ का बनायचं, त्याच्यामागे काही बाबी आहेत, याच्यातून तुम्हाला ठरवायचं आहे की मला का बनायचं. आता का बनायचं, इथे दुसरा अधिकार व कर्तव्याची बाजू येते. दुसरा मुद्दा म्हणजे नेमकं काय करायचंय, जे ड्युटीज आहेत ना, तिथे मी अधिकार आणि कर्तव्य असंही त्याला म्हणतोय. काय करावं लागतं, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वरूप, तुम्ही कोणत्या विभागामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटली याच्यानुसार ठरतं. कोणत्या विभागात तुम्ही काम करता आहात, तुम्ही समाज कल्याण विभागात काम करत असाल, तुमचं कामाचं स्वरूप थोडंसं बदलू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कोणाच्या नियंत्रणाखाली काम करायचं आहे, कक्ष अधिकाऱ्यांच्या. याच्यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे काय करावं लागतं, मंत्री असतात, मंत्र्यांना वरून जे काही मंत्री आदेश देत आहेत त्या संदर्भात वरच्या सचिवांना वगैरे आदेश येतात, ते खाली पसरत जातं. तुम्हाला प्रस्ताव तयार करावे लागतात, ते मंत्र्यांकडे मान्यतेसाठी ठेवावे लागतात. विविध धोरणं असतील, अर्थसंकल्प असेल, योजना असतील, या संदर्भातल्या बाबी, त्याचे टिपणे तयार करावे लागतात. आस्थापना संदर्भातले काही मुद्दे असू शकतात, राज्यभरातल्या आस्थापना ज्या आहेत त्या तुमच्याकडे असतात. ओके, त्या आस्थापना संदर्भातली कामं करावी लागतात. राज्यभरातली जी प्रशासनातील सर्वोच्च यंत्रणा आहे, प्रशासनाची सर्वोच्च ज्याला यंत्रणा म्हणतो आपण, ती म्हणजे मंत्रालय. इथून सगळ्या जिल्ह्याच्या कार्यालयांवर नियंत्रण, तिथलं पत्रव्यवहार या बाबी होत असतात. म्हणजे इथे जबरदस्त अधिकार आहेत असं या पदाबाबतीत मी तरी म्हणतो. एक चांगलं पद, जबरदस्त पद. फक्त इथे मुंबईला जाऊन तुम्हाला काम करायचं आहे, तेवढा एक ड्रॉबॅक या ठिकाणचा आहे मुंबईमधलं काम करणे. दुसरा म्हणजे 2 ड्रॉबॅक म्हणतो मी, एक तर मुंबईमध्ये काम करायचं आहे, आणि दुसरं म्हणजे जास्त जे फील्ड वर्क आपण ज्याला म्हणतोय ते या ठिकाणी करायला भेटत नाही. 2 मुद्दे. ओके, आपण तिसऱ्या मुद्द्याकडे आता येऊया. तिसरा मुद्दा म्हणजे एक्झाम पॅटर्न मग काय आहे. एकदम म्हणजे इथे आता मी जास्त या ठिकाणी बोलत नाही, याला नंतर आणखी डिटेल जाणार आहे मी. एक्झाम पॅटर्न म्हणाल तर सरळ आहे, इथे फिजिकल नाही आहे किंवा मुलाखत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इथे तुम्हाला पूर्वपरीक्षा आहे, जी PSI TSUची जी असते ती पूर्ण. आता याचं पुढे मी थोडंसं बोलणार आहे. इथे फक्त सांगतोय, पूर्व 100 गुणांसाठी, मुख्य परीक्षा जी आहे ती 400 गुणांसाठी असणार आहे. पूर्व परीक्षेला 7 घटक आहेत, ज्यामध्ये मग चालू घडामोडी असेल, इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आहे. ओके, पॉलिटी आहे, राज्यघटनेसंदर्भातले मुद्दे म्हणतो आपण, अर्थशास्त्र आहे. 7 विषय पूर्व परीक्षेला. मुख्य परीक्षेला तुम्हाला पुन्हा पेपर 1-2 येतो. पेपर 1, पेपर 2. पेपर 1 जो आहे तो पुन्हा तिन्ही परीक्षांसाठी सारखा, PSI TSU साठी. ओके, पेपर 1 त्याच्यामध्ये मग मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीकेचा भाग आहे पुन्हा 20 गुणांसाठीचा. म्हणजे मराठी व्याकरण इथे जर बघितलं तुम्ही तर ते 200 गुणांचा पेपर आहे ना, पेपर 2 मधला पेपर 1. त्या 200 मध्ये मराठी व्याकरण 100 गुणांसाठी आहे, 50 प्रश्न. इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 60 गुणांसाठी आहे, आणि जीके 20 गुणांसाठी. असं हे पेपर 1 असतो. पेपर 2 मध्ये RTI असतो, लोकसेवा हक्क असतो, त्याच्यानंतर संगणक आहे. ते 3 घटक थोडेसे वेगळे आहे. इतिहास, भूगोल, राज्यघटना आहे. आणि इथे राज्यघटनेवर मुख्यत्वे फोकस आहे. आपण तो सिलेबस पुढे थोडंसं आणखी व्यवस्थित बघणार आहोत, मात्र स्वरूप थोडक्यात तुम्हाला माहीत असावं. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी येतो आहे, तो म्हणजे स्टडी पॉईंटवर. चौथा मुद्दा जो आहे माझा, इथे फार लक्ष देण्याची गरज आहे. आणि एका वर्षात जे आपण ESO या ठिकाणी शीर्षक दिलेलं आहे, मला वाटतं ते या मुद्द्यांमधून तुम्हाला शोधायचं आहे की मला एका वर्षात कशा पद्धतीने जाता येईल. ओके, आता इथे जर बघितलं ना मित्रांनो तुम्ही, तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे मुख्यला क्वालिफाय होणे हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. मुख्य मला त्या ठिकाणी क्वालिफाय व्हायचं आहे, मुख्य मला पास करायचे आहे. मग मुख्यमध्ये इंग्रजीसारखा विषय आहे जो तुमच्या बऱ्याच जणांकडून दुर्लक्षित होतो, त्याच्यावर मला चांगला भर द्यायचा आहे. इंग्लिश आणि मराठी जे जास्त आउटपुट देणारे मार्क्स आहेत, मग त्याची जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं, त्या बाबी इथे महत्त्वाच्या आहेत. बरेच जण क्लास न लावता सुद्धा या ठिकाणी बाबी करू शकतात. ओके, मात्र काही विषय अवघड असतील,
काही अवघड विषय जे आहेत ते फक्त अवघड विषयांसाठी तुम्ही क्लास लावू शकता. आता आपण बघतोय सध्या कोरोनाचा कालखंड आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी लेक्चर्स करता येऊ शकतात. आपणही STIRCP ॲप्लिकेशन अंतर्गत तुम्हाला PSI STI ASOचा कोर्स डेव्हलप केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिथे नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, सगळ्याच बाबी आहेत. तुम्ही नक्कीच त्या कोर्सचे डेमो लेक्चर्स बघू शकतात, त्यालाही जॉईन होऊ शकतात. काही निवडक तुम्हाला विषयानुसारही त्या ठिकाणी जॉईन करता येईल की माझा हा विषय अर्थशास्त्र कच्चा आहे किंवा मला पॉलिटीमध्ये काम करायचं आहे, तेवढ्या बाबी. ओके, तर ते मुद्दे आहेत. पुढे आता चुका बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं या स्टडी संदर्भात एक मुद्दा लक्षात घ्या. चुका काय होतात बऱ्याच वेळेस एका वर्षात पोस्ट न निघण्यामागे सगळ्यात महत्त्वाच्या 2 चुका लक्षात घ्या. एक म्हणजे सिलेबस नीट आम्ही समजून घेत नाही. पहिला फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा, याला हलक्यात घेऊ नका. दुसरा मुद्दा, आम्ही स्वतःच्या नोट्स बनवत नाही. ओके, नो नोट्स असं मी म्हणतोय. हे सगळे या ठिकाणी जे ESO विद्यार्थी आहेत त्यांच्याशी चर्चा आहे, टॉपरचे इंटरव्ह्यूज आहेत, खूप साऱ्या लोकांची मतं या ठिकाणी घेऊन मी हे मुद्दे काढलेले आहे, हे आधी लक्षात घ्या. हे माझे स्वतःचे मुद्दे नाही आहे फक्त, इथे खूप जणांच्या याचा सक्सेसचा अभ्यास आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी जर बघितला मित्रांनो, तो म्हणजे आम्ही बेसिक पक्क करत नाही. आम्ही काय करतो, डायरेक्ट संदर्भ साहित्य वाचतो. आम्हाला वाटतं ना राज्यघटना, आम्ही डायरेक्ट लक्ष्मीकांत घेतो. आधी ते 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीची पुस्तकं आम्ही वाचत नाही. आम्ही अर्थशास्त्र डायरेक्ट रंजन कोळंबी घेतो. आम्ही ते 9वी 10वी 11वी 12वीची पुस्तकं वाचत नाही. आम्ही विज्ञान डायरेक्ट भस्के सरांचं पुस्तक घेतो. आम्ही 8वी 9वी 10वीचं विज्ञान आधी वाचत नाही. ही बेसिकच्या बाबतीत या चुका आम्ही करतो. या चुका तुम्हाला करायच्या नाहीये. या चुका तुम्हाला करायच्या नाही. तुम्हाला वाचन करत असताना कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. मित्रांनो, ही मुद्दे फार महत्त्वाचे, हे नोट डाऊन करा. ज्यांना ESO बनायचं आहे ना, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच, मात्र एक याला सेव्ह करून ठेवा कुठेतरी. ओके, कारण की हा तुम्हाला वारंवार प्रोत्साहन देणार आहे, तुमच्या चुका सुधारवणार आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर करणे फार महत्त्वाचं इथे. आणि दुसरा मुद्दा येतो की मग बरेच जण म्हणू शकतात की सर किती तास अभ्यास करावा लागेल आम्हाला, कारण तो मुद्दाही फार महत्त्वाचा आहे. काही जण इथे 15 तास अभ्यास करणारे सुद्धा आहेत, काही विद्यार्थी आहेत. मात्र तितका अभ्यास करावाच लागेल असं नाही. एक 10-12 तासाचा जरी तुम्ही अभ्यास केला हाही जास्त झाला. काही जण जॉब करतायत, काही गृहिणी आहेत, त्यांनी एक 7-8 तासाचा अभ्यास केला, तर हे किती तास महत्त्वाचं नाही, तुम्ही अभ्यास कसा करतायत. क्वालिटी स्टडीला फार महत्त्व या ठिकाणी. त्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो आहे, स्मार्ट स्टडी म्हणतो आहे, त्याला फार महत्त्व आहे. त्या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल, प्रॉपर वेने जावं लागेल. मग तो अभ्यास किती कमी किती जास्त हे तुम्हाला, तो सिलेबस तुम्ही कसा कव्हर करतायत यावर डिपेंड असणार आहे. आता पुढचा मुद्दा येतो या ठिकाणचा, तो म्हणजे क्लास लावायचे का, आणि ती लावायची तर केव्हा लावायची. आता फिजिकली जर तुम्ही असाल तर तुम्हाला क्लास एकदम सुरुवातीला लावायची आणि पहिले 4-5 महिने व्यवस्थित तुम्ही तयारी करायला सुरुवात केली ना, आधी क्रमिक पुस्तक वाचून टाका, नंतरच क्लास लावा. कारण क्लासमध्ये बेसिक गोष्टी शिकवल्या जात नाही, आधी लक्षात घ्या. तुम्ही डायरेक्टली क्लास लावला, तुम्ही पहिले बघा, तुम्ही क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांना विचारा, पहिले 1 वर्ष क्लास लावलेलं काही कळत नाही त्यांना, ते 1 वर्ष कसं निघून जातं, फुकटमध्ये पैसे जातात. तसं करू नका. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये असला पाहिजे. तुमच्यामध्ये बाहेरच्या मोटिवेशनची तुम्हाला गरज नको, तुमच्या पोटाची स्वतःची भूक असली पाहिजे ती. ओके, आणि कुठे पळायचं कुठे थांबायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. मला 100% द्यायचं आहे, आणि वेडे लोकच इतिहास घडवतात, या विचारावर सुद्धा तुमचा विश्वास असला पाहिजे. वेड होऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता इथे नवीन विद्यार्थी काय चुका करतात, नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जे एकदम नव्याने आता ही तयारी करतायत त्यांच्यासाठी सांगतोय. तुम्ही तुमच्या मनाची तयारी असेल तरच या ठिकाणी या. PSI STI ASO म्हणजे थोडक्यात MPSC तुम्हाला करायची ना, तर मनाची तयारी असली पाहिजे. कुणीतरी दुसरा म्हणतोय म्हणून येऊ नका, कारण की ही फक्त लढाई जिंकायची तुम्हाला, ही युद्ध नाही आहे. युद्ध तर तुम्हाला नोकरी लागल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी लढत राहायचं ते. ही फक्त एक लढाई झाली. तुम्हाला फक्त अट्रॅक्शन आहे म्हणून मी येतोय एवढंच नको. मला पोस्ट मिळाल्यानंतर काय करायचे, माझ्यासमोरची आव्हानं कोणती आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. स्वप्न बघायचे, तुम्ही स्वप्न बघायचे, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायचे आहेत. लहान स्वप्न बघू नका. लहान स्वप्न बघणं हा म्हणजे मूर्खपणा आहे असं मी म्हणेल. स्वप्न बघा, ते सत्यात उतरतं. तुम्ही ठरवलं की मला 1 वर्षात होणार मी, तर होणार. नाहीतर मग ती 5-5 वर्ष लागणारी आहेत, 2-2 पंचवर्षी करणारी आहेत, त्याला काही अर्थ नाही आहे. मात्र 1 वर्षात होणारही आहेत, हेही पुन्हा लिहून देतोय. मग तुम्हाला काय करायचं ते बघा. आता पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे तुम्हाला आणखी बरेच मुद्दे आहेत या ठिकाणी. का ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे का, बघा तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या स्टडी टिप्स आहेत त्याच्या अंतर्गत मी बोलतो आहे. तुमच्याकडे वातावरण असेल, चांगले मित्र असेल, ग्रुप डिस्कशन तुम्ही करू शकतात. ओके, कारण की त्याला फार महत्त्व आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इतरांना समजावून सांगणे असेल, काही मुद्दे जे कळत नाही आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करता येऊ शकतो. ते मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ओके, तर याबाबत इथे महत्त्वाचे आहेत. पुढचा आपला या ठिकाणचा मुद्दा आहे की थोडंसं परीक्षा योजना आपण बघूया. मुख्य परीक्षेला आपण या ठिकाणी आधी हात घालूया थोडासा. मुख्य परीक्षा, कारण की माझं म्हणणं आहे की सुरुवात तुम्ही मुख्य परीक्षेपासून करा.
कारण मुख्य परीक्षेपासून करताना काय होतंय, तुम्ही जर कदाचित PSI आणि STIचा सुद्धा जर अभ्यास करत असाल तर तुमचं सगळ्यांचाच अभ्यास होतोय. पेपर 1 मध्ये बघा, मुख्य परीक्षेमध्ये काय आहे, तुम्ही बघतायत की एकूण 400 गुणांची परीक्षा आहे, बरोबर. पेपर 1 हा तिघांसाठी सेम आहे. मराठी व्याकरण तुम्हाला 50 प्रश्न 100 गुणांसाठी 12वीचा दर्जा आहे. इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 60 गुणांसाठी पदवीचा दर्जा आहे. सामान्य ज्ञान 20 प्रश्न 40 गुणांसाठी पदवीचा दर्जा आहे. ओके, म्हणजे हे तुम्ही मेन्सला आधीपासूनच वेळ द्यायला सुरुवात करा. माझं म्हणणं नाही पूर्ण त्या ठिकाणी, पण तुमचा तो रेशिओ असला पाहिजे. त्याच्यावर मी बोलतो पुढे डेली स्टडी प्लॅनिंगमध्ये आपण त्याच्यावर बोलूया. आणि दुसरा जो पेपर 2 आहे तो या ठिकाणी 200 गुणांचा आहे. बघा पेपर 1 मध्ये काय असणार आहे, मराठी मग त्यामध्ये शब्दसंग्रह व्याकरण सगळ्याच बाबी आल्या, म्हणी प्रचार उतारे. इंग्रजीमध्ये तेच आहे, व्होकॅब्युलरी ग्रामर आणि सेंटेन्स स्ट्रक्चर वगैरे. इकडे चालू घडामोडी सामान्य ज्ञानमध्ये घटक काय बघा, चालू घडामोडी आहे. पेपर 1 बद्दल बोलतोय मी, मुख्य परीक्षेच्या. जो PSI STI सारखा असतो. माहिती अधिकार आहे 2005चा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015चा. पुढे संगणक माहिती तंत्रज्ञान आहे या ठिकाणी. ओके, हे मुद्दे याच्यावरचे प्रश्न आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. पुढे बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला पेपर 2 जो आहे याच्यामध्ये काय असतं बघा. आता बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतीय राज्यघटना हे खरं म्हणजे तीनही परीक्षेला हे घटक आहेच. इथे जास्त फरकच नाहीये. फरक फक्त तुमचा इथे पडतो. कुठे, हे शेवटचे इथून 4 ते 8 मध्ये. तसं हा 4 नंबरचा पॉईंट तुम्हाला तिकडे PSIला सुद्धा आहे आणि STIला सुद्धा आहे. ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. तुम्हाला फक्त इथे वेगळं काय करायचं, राजकीय यंत्रणा, केंद्र सरकार, विधिमंडळ, राज्य सरकार. आता हे पंचायत राज आहे, आपण बघतो एप्रिलला आपण केलेलं असतं. आता हे न्यायमंडळ जे आहे, नियोजन जे आहे, अर्थशास्त्रासंदर्भातल्या काही बाबी आहेत, या व्यवस्थित तुम्हाला करायच्या. ESO मेन्स तुम्ही करतायत. आणि पूर्वल तुम्हाला सांगितलं मी की 7 टॉपिक आहेत. 7 टॉपिक ते तुम्हाला पूर्वचे व्यवस्थित करायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फक्त पूर्वला असलेलं सामान्य विज्ञान, हे फक्त पूर्वला असलेला एक घटक. कारण तुम्हाला एक करंट अफेअर चालू घडामोडी मेन्सला आहे पुन्हा, बरोबर. चालू घडामोडी अर्थशास्त्र इकडे आहे. तुम्हाला इकडे पॉलिटी तर खूप मोठ्या गुणांना आहे पॉलिटी. इकडे तुम्हाला हिस्ट्री आहे. ओके, इकडे तुम्हाला जिओग्राफी सुद्धा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 या ठिकाणी घटक तुमचे होत आहेत. ओके, इतिहास भूगोल, त्याच्यानंतर पंचायत राज आपण जे म्हणतो आहे त्याच्या संदर्भातले मुद्दे आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणखी एक मुद्दा इथे येतो तो म्हणजे गणित बुद्धिमत्तेचा. बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती पूर्वला तुम्हाला करायची आहे व्यवस्थित. ओके, आणि इथे तुम्ही मेन्सला जेव्हा बघतायत तेव्हा तुम्हाला इथे मेन्सला सुद्धा पेपर 2ला बुद्धिमत्ता चाचणी आहे. म्हणजे फक्त पूर्वला असलेला सामान्य विषय विज्ञान हा एकच विषय आहे. म्हणून म्हणतोय की मुख्यचा जो हा सिलेबस आहे ना, हा व्यवस्थित करा. पूर्व तुमची त्या ठिकाणी म्हणजे पूर्वचा 70% अभ्यास तुमचा कंप्लीट झालेला असतो. ओके, तो मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपला येतो तो म्हणजे बुक्स कोणते वाचायचे. बघा, यावर मी व्यवस्थित बोलणं गरजेचं आहे. बुक लिस्ट काही मुद्दे आपले आपण PSIचा व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, वरती ते आय बटनावर तुम्हाला तो भेटून जाईल. STIचाही ते भेटून जाईल स्पेशल. काही बुक लिस्टमधले काही पुस्तकं जर सुटले तर तुम्ही तेही बघा तिकडे तुम्हाला, कारण की तुम्हाला सांगितलं मी विषय बऱ्यापैकी सेम आहेत. काही तुम्हाला तिकडे भेटतील. आता इथे महत्त्वाची पुस्तकं मी हे करतोय की हिस्ट्री. तुम्हाला भारताचा जो इतिहास आहे ना, आधुनिक भारताचा, इथे एकतर ग्रोवर वाचा किंवा स्पेक्ट्रम वाचा. स्पेक्ट्रम एक नवीन नाव सांगतोय, दोन्हीपैकी एक वाचा. आणि त्यासोबत समाधान महाजन सरांचं पुस्तकही तुम्ही वाचू शकतात. इथे महाराष्ट्राच्या याच्यासाठी इतिहासासाठी एकतर गाठाळ किंवा कठारे, दोन्हीपैकी एक. आणखी ते प्रीला जे अंकगणित बुद्धिमत्ता आहे मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स नीट वाचा. कारण की याला जास्त डोक्यात घुसत बसू नका इतर याच्यामध्ये. फक्त एखादं पुस्तक कोणतंही घ्या मार्केटमधलं, लेखकांचं नावही सांगत नाही मी, तुम्हाला जे वाटेल ते चांगलं पुस्तक एखादं एक चांगलं ते घ्या आणि त्याच्यातून सराव करा. पण मागील प्रश्नपत्रिका जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये, मुख्यत्वे बुद्धिमत्ता त्या बाबतीमध्ये मोठी चूक करत आहात. पुढे भूगोल, महाराष्ट्राचा भूगोलाच्या बाबतीत तुम्हाला खतीब वापरा किंवा सौदी वापरा. ओके, खतीब किंवा सौदी ही पुस्तकं आता तुमचे पाठ होणार आहेत. ओके, भारताच्या भूगोलाच्या बाबतीत तुम्ही 11वीच्या NCERTचंही वाचू शकतात. अर्थशास्त्रासाठी एकतर कोळंबे वाचा किंवा किरण देसले सरांचा पार्ट 1 वाचा. ओके, त्यानंतर सामान्य ज्ञान तुम्हाला सांगितलं मी, 9वी 10वीची पुस्तकं जी आहेत ती व्यवस्थित करायची. पॉलिटी M लक्ष्मीकांत घ्या किंवा कोळंबे घ्या. पंचायत राजलाही लवटे सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात. ओके, या बाबी आहे. आणि इकडे मेन्सला मग मराठी व्याकरणासाठी मोरावळांबे आहे, बाळासाहेब शिंदे आहे. इंग्रजीला रेन अँड मार्टिन, पालायसूरी वापरू शकतात. किंवा थोडंसं मराठीतून करायचं असेल तर आता रेन अँड मार्टिनचंही मराठीतून आलं आहे. MJ शेख यांचं पुस्तक आहे, ते तुम्ही करू शकतात. ओके, कायद्यासाठी तुम्ही मूळ PDF वापरू शकतात. काही महत्त्वाचे कायदे जे याच्यामध्ये आहेत त्याला. व्होकॅब्युलरीला तुम्हाला पालांडसुरीची व्होकॅब्युलरी व्यवस्थित करायची आहे. संगणकासाठी मागील प्रश्न वाचायचे. RTI साठी तुम्हाला यशदाचं पुस्तक वापरायचं आहे. ओके, आणि तो जो लोकसेवा हक्क आहे त्यालाही तुम्ही त्याची कायद्याची PDF डायरेक्टली ती वाचा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके,
या बाबी महत्त्वाच्या. आता शेवटचं मी येतोय की डेली दररोजचा अभ्यास आमचा कसा असला पाहिजे. आम्हाला वर्षभरामध्ये जर ही पोस्ट काढायची आहे तर दररोजचा अभ्यास आमचा कसा असला पाहिजे. मित्रांनो, मी एक 10 तासाचा जो प्लॅन आहे त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी हे करतो आहे. तुम्ही थोडंसं लवचिकता या ठिकाणी ठेवू शकतात की बाबा सर माझं थोडंसं अभ्यासाचं कमी जास्त आहे, वेळ मला एक तर याच्यापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे. मात्र या 10मध्ये मी 60-40चा रेशो देतोय बघा, 60-40. खरं म्हणजे हा 70-30चा पाहिजे होता तरी 60-40 म्हणजे 60% अर्थात 6 तास समजा 10 तासापैकी तुम्ही मुख्य परीक्षेसाठी द्या आणि 4 तास हे पूर्व परीक्षेसाठी द्या बस. आता मग याच्यामध्ये विषयांची विभागणी जी आहे ती तुम्हाला मी सांगितली आहे की जास्त डोकं लावायचं काम नाही. ती क्वालिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला क्वालिटीला खूप चांगल्या पद्धतीने करायचं तुम्हाला. मी तर म्हणतो एम लक्ष्मीकांत एवढं चांगलं करून ठेवा, त्याचे प्रश्न जुने खूप चांगले करून ठेवा. क्वालिटी खूप मोठ्या मार्काला तुम्हाला मेन्सला आहे. मराठी इंग्लिश डेली तुम्हाला 1-1 तास द्यायचाच आहे. ओके. इतिहास भूगोल राज्यघटना याला एक आठवड्याला तुम्ही त्या ठिकाणी थोडे 2-2 3-3 टॉपिक्स कसे वाचता येईल ते बघता येईल. लवचिकता ठेवा, एकदम लवचिकता. मात्र कागदावर नियोजन असलं पाहिजे. कागदावर म्हणतोय हे फार महत्त्वाचं आहे. पहिल्या रिडिंगमध्ये मग हायलाईट करणे असेल, नंतरच्या रिडिंगमध्ये त्याच्या नोट्स काढणे असतील, नंतर त्याचे माइंड मॅप्स बनवणे असतील, या बाबींवर काम तुम्ही केलं पाहिजे. कागदावर प्लॅन असला पाहिजे. नाहीतर मग चाललंय मला उद्या काय वाचायचं ते मला आज माहीत नाही, असं जर असेल तर मग तुम्ही 100% अपयशाच्या मार्गाने जात आहात. मग तुम्ही पंचवार्षिकच्या दिशेने निघालेले आहात हे लक्षात घ्या. चला, मी जो अभ्यास केला आहे या पदासंदर्भात मला जे काही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे. तुमची आणखी काही शंका असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि MPSCचा अभ्यास आणखी चांगला करण्यासाठी आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे ते नक्की एकदा डाउनलोड करा. त्यावरचे डेमो लेक्चर्स बघा. फ्रीमधलं मटेरियल आहे भरपूर सारं स्टडी मटेरियल या कॉलममध्ये, ते जाऊन त्याचाही अभ्यास करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.